येणार आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी नागपुरातनं। नागपूर ग्रामीण आरटीओ मध्ये देखील मोठ्या वाहन घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय। गेल्या काही वर्षात सुमारे 1.5 ते 2 हजार चोरीच्या ट्रकची अवैध नोंदणी झाल्याचा संशय व्यक्त झालाय। या प्रकरणात आतापर्यंत 400 ट्रक्सची नोंदणी रद्द करण्यात आली असून आणखी अनेक वाहनांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। चोरीचे ट्रक अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि काही प्रकरणांमध्ये लक्षद्वीपमध्ये नोंदणी करून त्यांना कायदेशीर स्वरूप देण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही आरटीओ अधिकाऱ्यांच्याही सहभागाचा संशय व्यक्त होतोय। आणि याचाच आढावा घेतलाय। हे संपूर्ण प्रकरण काय आहे त्याचा माग घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर यांनी। नागपूर ग्रामीण आरटीओच्या कार्यालयाच्या परिक्षेत्रामध्ये जवळपास 1.5 ते 2 हजार ट्रक्स हे अवैधपणे रजिस्टर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। एनडीटीव्ही मराठीनं गेल्या आठवडाभर जी सिरीज चालवली आहे आणि त्या अनुषंगानं आता नागपूरच्या आरटीओ कार्यालयानं नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। सुरुवातीला 4 ट्रक संदर्भात हा गुन्हा आहे, पण ही जी संख्या आहे ही 1500 ते 2000 ट्रक्स पर्यंत असू शकते असं प्रादेशिक आरटीओ जे आहे त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत विजयसिंग चौहान आहेत, जे आरटीओ ग्रामीण आहेत, त्यांना विचारूया। साहेब, ही संख्या किती आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे? नाही, सध्या जो काही आम्ही पहिलेपासून इन्व्हेस्टिगेशन केलं, साधारण 2023 पासून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। सुरुवातीला ही संख्या जी होती ती कमी होती, ती आता हळूहळू वाढत चालली। 4 ठिकाणी याविरुद्ध ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला। हा आम्ही 5वा गुन्हा दाखल केलेला आहे। पहिल्यांदा ही संख्या साधारण 100च्या आसपास होती, ती वाढत 200, 300, 500, 1000, 1200, 1500 पर्यंत आता गेलेली आहेत की अनेक वाहनं हे चोरीचे दिसतात। आणि अशी काही वाहनं जेव्हा जेव्हा आम्हाला दिसून आली त्याचा आम्ही नोंदणी रद्द केलेली आहे किंवा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला। काही पोलीस स्टेशनला अजूनही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यातलं रिसेंटली आम्ही आता 4 वाहनं जी आहेत त्याच्याबद्दल आत्ताच परवा संध्याकाळी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे। सर, हा आकडा 2000च्या जवळपास असू शकतो? बिलकुल, हा 1.5 ते 2 हजाराच्या आसपास हा आकडा निश्चित आहे। सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये मॅन्युफॅक्चरर जे आहे, अशोक लेलँड असेल, टाटा असेल, आयशर असेल किंवा इतर कंपन्या ज्या आहेत, मॅन असेल, त्या कंपन्यांशी पत्रव्यवहार तुम्ही केला आहे का? त्या कंपन्यांचं म्हणणं काय की हे ट्रक जे नंबर असतात चेसिसवरती ते नंबर त्यांचे नाही आहेत? बिलकुल, आम्ही दरवेळेस आता कन्फर्मेशन करतो। होमोलोगेशन एक आहे ज्यामध्ये आम्हाला कळतं वाहनवर की होमोलोगेशन प्रमाणे ही वाहन आहे की नाही। पण ह्या ज्या काही गाड्या आहेत ह्या पूर्वीच्या आहेत, ह्या तेव्हा होमोलोगेशन नव्हतं आपल्याकडे, त्याच्यामुळे ह्या गाड्यांचं चासीस आणि इंजिन नंबर बदलून त्या गाड्या नोंदणी झालेल्या आहेत। त्याप्रमाणे आपण मॅन्युफॅक्चररला जे काही मॅन्युफॅक्चर वेगवेगळ्या याचे ट्रक्सचे त्यांना विचारणा करतो आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्या गाडी वाहन मालकाला आपण शोकॉज देतो, गाडी बोलवतो इथे प्रत्यक्ष तपासणीला, आणि ज्या गाड्या दिसून येत नाहीत, अस्तित्वात नाही आहेत असं दिसतंय, त्यांची नोंदणी रद्द करून त्या वाहन मालकांविरुद्ध आपण गुन्हा दाखल करतो। सर, हे ज्या गाड्या असतात, आपण हायवेवरती नागालँड पासिंगच्या खूप साऱ्या गाड्या दिसतात आणि अरुणाचल प्रदेशच्या खूप साऱ्या गाड्या दिसतात। तिथं हे सगळ्या गाड्या चोरीच्या घेऊन ते लिगलाइज कसं केलं जातं, हे रॅकेट कसं मग इकडे नागपूरपर्यंत मग या गाड्या ट्रान्सफर केल्या जातात? पूर्वीच्या काळी बऱ्याच म्हणजे स्टेटमध्ये ऑनलाईन पोर्टल चालू नव्हतं, तिथे ह्या गाड्या मॅन्युअली रजिस्टर केल्या गेल्याचं दाखवायचं। मॅन्युअल RC बनवली जायची आणि त्या मॅन्युअल RCला संगणकीय अभिलेखावर घेण्यात यायचं। उदाहरणार्थ नागालँड आणि अरुणाचलमध्ये तिथे कुठल्याही प्रकारची गाडीची तपासणी होत नाही, गाडी बोलवली जात नाही, गाडीचा जे काही डॉक्युमेंट येतात ते फक्त तिथे घेतले जातात आणि ती गाडी ऑनलाईन होतं। जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला दिसतं की वाहन आहे, अस्तित्वात आहे, कारण की ते ऑनलाईन आहे। ऑफलाईनमध्ये तो डाटा बिलकुल नाही आहे, की जेव्हा की ऑफलाईनमध्ये त्या पर्टिक्युलर स्टेटनी तो डाटा भरणं अपेक्षित होतं। परंतु आत्ताच रिसेंटली तेलंगणा हे शेवटचं स्टेट होतं भारतातलं जे ऑनलाईन झालं 3 महिन्यापूर्वी। पण ह्या ज्या गाड्या दाखवतात ह्या पूर्वीच्या गाड्या आहेत, 2017, 18, 16, 15, 12, त्यावेळेस तिथे ऑनलाईन नव्हतं। त्याच्यामुळे हे काही गुन्हेगारांना हे फावतं आणि ते अशा प्रकारच्या चोरीच्या गाड्या जुन्या बॅकलॉग घेऊन जुन्या पद्धतीने दाखवून नागालँड किंवा अरुणाचलमध्ये जाऊन रजिस्टर करतात। सुरजागडच्या वगैरे खूप गाड्या तिकडे गेल्या, ज्या गाड्या उचलून नेल्या, जे लोक पैसे भरू शकले नाही, म्हणजे फायनान्स कंपनीनं उचलून नेण्याऐवजी या लोकांनी चोरांना विकल्या, असं काही घडलंय का? बिलकुल असं आहे, कारण बरेचसे काही जे काही गुन्हे आहेत ते त्याच भागात झालेल्याचं कळलेलं आहे आम्हाला। कारण की वाहन मालक काही फायनान्स भरू शकत नाही, मग फायनान्सरपासून वाचायला कोणीतरी मीडिएटर येतो, तो सांगतो की मला 2 लाख मी तुला देतो, मला गाडी देऊन टाक,
मग तो 2 लाख त्याला देतो, 2, 4, 5 लाख जे काही, आणि गाडी घेऊन जातो, त्याचा इंजिन नंबर, चॅसिस नंबर बदलून टाकतो आणि त्या गाड्या पर्टिक्युलर ह्या 2 स्टेटमध्ये रजिस्टर करतो. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन बोकडेसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.